माजी खासदार आदरणीय रामदासजी तडस, आमदार दादाराव पेचे, श्री संजय दाते, माजी खासदार सुरेश गोयल, अनिल जोशीजी, पुरुषोत्तम पोमणे, सुरेशजी जयस्वाल, विनोद लाखे, दीपक बावनकर, सुधीर दिवे, मिलिंद भेदे, बंडू जोशी, अर्चनाताई वानखेडे, सर्व कारखान्याचे संचालक, मान्यवर आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आणि बहिणींना, सध्या खूप पाऊस झाल्यामुळे सोयाबीनच्या पिकाचं खूपच नुकसान झालं. आपल्या भागात किती झालं याचा मला अंदाज नाही आहे, पण मी काल माझ्या गावाला गेलो होतो तर सोयाबीनचं 100% नुकसान. आता वखरण्याशिवाय काही पर्याय नाही. कापसाचंही पण नुकसान झालेलं. याचं कारण निसर्गाने, आता मी आपल्या गावात येत असताना सेलूची सीमा सुरू व्हायच्या आधी एवढा पाऊस सुरू होता की गाडीच्या काचेतून पुढचं दिसत नाही. पण पंकज गोयल यांनी काय जादू केली माहिती नाही. जसं सेलूची हद्द ओलांडली तेव्हा पाऊस बंद झाला. एकंदरीत निसर्ग बेभरोशाचा झाल्यामुळे शेतकरी आज मोठ्या अडचणीमध्ये आहे. तसे शेतीमध्ये उत्तम शेतीतून नफा मिळवणं ही कठीण गोष्ट आहे. पण येणाऱ्या काळामध्ये या सर्व संकटांवर, समस्यांवर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि निराश न होता विजयी व्हायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंकज गोयल यांनी आपल्या भाषणामध्ये आता सांगितलं की आपल्याला क्रॉप पॅटर्नचा विचार करावा लागेल. येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. उत्पादन खर्च कमी केला पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे. हे जर खऱ्या अर्थाने करायचं असेल तर तंत्रज्ञान समजून घेण्याची आवश्यकता. मागच्या 4-5 महिन्यापूर्वी आपल्या भागातले 50 संत्रा उत्पादक शेतकरी घेऊन ॲग्रो व्हिजनच्या वतीने, मला वाटतं आपल्यापैकी बहुतेक दिवस साहेब बरोबर होते, आम्ही सगळे स्पेनमध्ये गेलो होतो. जगामध्ये स्पेनचा संत्रा व्हॅलेन्शिया ही जात स्पेनमधली आहे. आणि ज्यावेळी आम्ही 4 दिवस तिथल्या संत्र्याच्या पिकामधून फिरलो तेव्हा लक्षात आलं की आपल्या इथला संत्रा आणि स्पेनमधल्या संत्र्यामध्ये खूप फरक आहे. मी एक काम केलं होतं की आपल्या इथून ड्रोननी शूटिंग करणारा मुलगा बरोबर घेतला होता आणि म्हणून पूर्ण स्पेनमध्ये 4 दिवसाचा दौरा सगळा रेकॉर्ड करतो. आणि तिथून वापस आल्यानंतर वसंतराव नाईक आपल्या सभागृहामध्ये, वनामती सभागृहामध्ये एक वर्कशॉप झालं आणि त्यामध्ये कृषी विद्यापीठाचे डीन आहेत पंचवाई म्हणून, त्यांनी इस्रायलच्या संत्र्यावरचं प्रेझेंटेशन केलं आणि स्पेनच्या संत्र्यावरचे पण प्रेझेंटेशन केलं. पण मी यावेळी ॲग्रोव्हिजनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली की आपण कार्यक्रम ठरवला की खूप गर्दी होते, जे कामाचे नाही ते पण येतात, तर सिरियसली येणारे असतील तर आपण तिकीट लावू. त्यामुळे वर्षाचं तिकिटाची एंट्री 250 रुपये होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 650 शेतकरी विदर्भातले होते. 4.5 तास बसून होते. टाचणी पडली तरी आवाज होईल अशा प्रकारची स्थिती होती. आणि या ठिकाणी हा जो बोर्ड दिसतोय एवढा मोठा स्क्रीन होता. आणि आपण जसं काही स्पेनमध्ये आहोत तसं पूर्ण तिथल्या संत्र्याच्या बागा, तिथल्या पद्धती, तिथलं टेक्निक सगळ्या शेतकऱ्यांनी बघितलं.
मग पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डीन पंचभाई साहेबांनी इस्रायलच्या शेतीचं तसंच प्रेझेंटेशन केलं. अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याकडे एका एकरामध्ये 100 झाडं संत्र्याची आहेत आणि व्हॅलेन्सियामध्ये स्पेनमध्ये एका एकरात 340 झाडं आहेत. त्यांना बांबू लावायची काही गरज नाही. त्यांचं एका एकराचं उत्पन्न 25 ते 30 टन संत्र्याचं आहे आणि आपल्याकडं संत्र्याचं एकरी उत्पन्न 3 ते 5 टन. त्यानंतर संत्र्याचं कटिंग कसं करायचं, ट्रिमिंग कसं करायचं, खतं कसे द्यायचे, स्प्रेइंग कसं करायचं, जमिनीचं टेस्टिंग कसं करायचं, कलमा कशा तयार करायच्या, इथपासूनचं सगळं प्रशिक्षण या वर्गातून सगळ्या शेतकऱ्यांना झालं. आणि मला एवढा आनंद आहे की हा कार्यक्रम झाल्याबरोबर या कार्यक्रमात सामील झालेले शेतकरी होते ते काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातले होते. आणि अशा काही एखादी आग जशी लागते तशी सगळ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी टेक्निक समजल्यावर सगळ्यांनी परिवर्तन करायला सुरुवात केली. आता आम्ही नर्सरीवाल्यांचा वर्कशॉप घेतला आणि चांगले बीज आणि चांगले रोपं नसतील तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकत नाही. ॲग्रोव्हिजनच्या वतीने नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं. आपल्या जमिनीची टेस्टिंग केल्यानंतर माणसाला जेवढा ऑक्सिजन आवश्यक आहे तेवढा शेतीला ऑर्गॅनिक कार्बन आवश्यक आहे. आणि हा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे यामध्ये वर्धेच्या आपल्या MSCBचं जे इन्स्टिट्यूट आहे, काय नाव त्याचं, एमगिरी, त्यांनी एक सुंदर इक्विपमेंट तयार केलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.